नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आपली आजची रेसिपी आहे शेपूची भाजी। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। आता रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी एका कढईमध्ये मिरच्या टाकून मिरच्यांना डाग येईपर्यंत त्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। या मिरच्या आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायच्या आहेत। यानंतर त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे देखील भाजून घेतलेले आहेत। शेंगदाण्याची आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचं देखील वाटण तयार करून घेतलेलं आहे। यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून तेल तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिरवी मिरची आणि लसूण यांचं केलेलं वाटण ॲड करायचं आहे। हे वाटण आपल्याला लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला इथे सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी हळद आणि मीठ ॲड करून घेतलेलं आहे। कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि यानंतर मी येथे चॉपरमध्ये चॉप केलेला बटाटा ॲड करून घेतलेला आहे। इथे मी मीडियम साईजचे 2 बटाटे ॲड करून घेतलेले आहेत। हे पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून बटाटे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। बटाटे शिजलेले आहेत। आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेला शेपूची भाजी ॲड करून घ्यायची आहे। शेपूची भाजी ॲड केल्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला झाकण ठेवून शेपूची भाजी शिजवून घ्यायची आहे। येथे आपली शेपूची भाजी देखील शिजलेली आहे। आता आपण यावर जाडसर केलेला शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेणार आहोत। येथे मी कूट ॲड करून घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ देऊन घ्यायची आहे। वाफ देऊन झालेली आहे। इथे आपली शेपूची भाजी तयार आहे। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।